नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. कारण इथे पुष्पक नगरमध्ये घर पाहायला आलेली लोक किंवा राहायला येणारी लोक मला कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याचदा एक क्वेश्चन विचारतात की इथे तुम्ही कारशिवाय सर्वाइव्ह करू शकता का. काही लोक मुंबईमधून इथे शिफ्ट होत आहेत, तर काही लोक पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये घर पाहत आहेत. सगळ्यांना असं वाटतंय की जर स्वतःची कार नसेल तर इथे आपण सर्वाइव्ह करू शकतो का. तर मी आज माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आणि ग्राउंड रियालिटी शेअर करणार आहे. ऑटो मिळते का, खांदेश्वर स्टेशन किती ॲक्सेसिबल आहे, एअरपोर्टला जाणं किती सोपं आहे, डेली गरजा कशा पूर्ण होतात आणि मेट्रो स्टेशन आल्यावरती काय बदल होतील. चला सुरू करूया. सर्वात आधी बोलूया ऑटो बद्दल. कारण जर कार नसेल तर आधार हा ऑटोचाच असतो. माझ्या एक्सपिरियन्सने सांगायचं म्हटलं तर पुष्पक नगरमध्ये ऑटो मिळतात. स्पेशली जर तुम्ही मेन रोडवरती आलात ना तर ऑटो मिळण्याची शक्यता जास्त आहे. खांदेश्वर, पनवेल, उल्वे, एअरपोर्ट साईड ह्या लोकेशन्सला जाण्यासाठी मी पाहिलंय की लोक डेली ऑटो यूज करतात. हो, पण पीक आवर्समध्ये तुम्हाला थोडा वेट करावा लागू शकतो, पण ऑटो मिळतच नाही असं काही नाहीये. आणि मी सजेस्ट करेन की तुम्ही इथे राहायला आला आहात किंवा शिफ्ट होणार आहात तर इथल्या एक स्थानिक 2-3 ऑटो ड्रायव्हर्सची तुम्ही नंबर सेव्ह करून ठेवू शकता इमर्जन्सीसाठी. आता दुसरा पॉईंट आहे, डेली एसेन्शियल्स वॉकिंग डिस्टन्सवर आहेत का. माझ्या मते पुष्पक नगरचा सगळ्यात मोठा एक फायदा असा आहे की हा डेव्हलपिंग एरिया आहे, त्यामुळे इथे बेसिक नेसेसिटीजच्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत. जसं ग्रॉसरीज, व्हेजिटेबल्स, डेली नीड्स, परत तुमचं मेडिकल स्टोअर, क्लिनिक्स, हे सगळं इथे अवेलेबल आहे. आणि हो, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला कार काढण्याची गरज नाही आहे. हे सगळं एक वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, किंवा जर तुमच्याकडे स्कूटी असेल तर तीही तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे इथे डेली लाईफ मॅनेज करणं असं डिफिकल्ट नाही आहे. आता येतो सर्वात मोठा ॲडव्हान्टेज, तो म्हणजे खांदेश्वर रेल्वे स्टेशन. कार नसलेल्या लोकांसाठी रेल्वे स्टेशन म्हणजे एक लाईफलाईन असते. आणि पुष्पक नगरमधून खांदेश्वर रेल्वे स्टेशनला जाणं इझी आहे, त्यासाठी ऑटोज अवेलेबल आहेत. आणि मग खांदेश्वर स्टेशनला एकदा तुम्ही पोहोचलात की तुम्ही तिथून हार्बर लाईन वापरून नवी मुंबई किंवा मुंबईचा प्रवास करू शकता. एक ऑफिसला जाणारी लोक हाच रूट वापरतात, म्हणून जर तुम्ही रोज ऑफिसला जाणार असाल तर स्टेशन हा एक इथे प्लस पॉईंट आहे. आणि आणखी एक मोठा फायदा म्हणजे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी. आज पुष्पक नगरमध्ये राहणारे अनेक टेनंट हे एव्हिएशन इंडस्ट्रीमधून आहेत. एअरपोर्ट एम्प्लॉईज, कॅबिन क्रू, ग्राउंड स्टाफ, पायलट्स, कारण ह्या सगळ्यांना एअरपोर्ट जवळ आहे. अर्ली मॉर्निंग रिपोर्टिंग असो किंवा लेट नाईट शिफ्ट, ट्रॅव्हल कन्व्हिनियंट होऊन जातं. यामुळे पुष्पक नगरमध्ये रेंटल डिमांड खूप चांगली आहे आणि एंड युजर्ससाठी सुद्धा मोठा बेनिफिट आहे. आणि फ्युचरचं बोलायचं झालं तर सध्या तरी लोक ऑटो, रेल्वे, ओला, उबर ह्यावरती डिपेंडेंट आहेत. पण मेट्रो कनेक्टिव्हिटी आल्यावरती इथे एक मोठा गेम चेंज होईल. मेट्रो लाईन आल्यावरती कम्युटिंग म्हणजे तुमचं ट्रॅव्हल आणखीन इझी होऊन जाईल. तुम्हाला सतत कारवरती डिपेंडेंट राहावं लागणार नाही. आणि मग पुष्पक नगरची कनेक्टिव्हिटी आणखीन स्ट्रॉंग होईल. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे, कॅन यू सर्वाइव्ह विदाऊट कार. तुम्ही पुष्पक नगरमध्ये विदाऊट कार सर्वाइव्ह करू शकता का. तर उत्तर आहे हो. कारण ऑटोज अवेलेबल आहेत, रेल्वे स्टेशन ॲक्सेसिबल आहे, एअरपोर्ट जवळ आहे आणि डेली नीड्सच्या वस्तूही तुम्हाला वॉकेबल डिस्टन्सवरती मिळतात. आणि फ्युचर मेट्रो हा बोनस पॉईंट आहे. तर तुमच्याकडे कार असेल तर छानच, आणि जरी नसेल तरी पुष्पक नगरमध्ये तुम्ही इझिली सर्वाइव्ह करू शकता आणि इझिली ट्रॅव्हलही करू शकता. तुम्हाला आणखीनही काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा.